नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं मराठी टेक मित्र यूट्यूब चॅनलमध्ये. तुम्ही टायटल वाचला असेल की जुन्या बायोमेट्रिक्स डिव्हाइस बंद होणार. तर काय आहे अपडेट यामध्ये आपण या व्हिडिओमध्ये पूर्ण माहिती घेणार आहोत. जर तुम्ही एक CSC केंद्रचालक असाल किंवा CSC VLE असाल तर तुमच्यासाठी हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा असणार आहे. कारण तुम्ही तुमच्या CSC केंद्रामध्ये आधारद्वारे ग्राहकांचे पैसे काढत असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा होणार आहे. AEPS म्हणजे आधार एनेबल पेमेंट सिस्टीमद्वारे तुम्ही कुठल्याही ग्राहकाचे थंब लावून बँकेचे पैसे काढू शकता. परंतु थंब लावण्यासाठी तुम्हाला वेगवेगळ्या बायोमेट्रिक डिव्हाइसची गरज पडत असते, ज्यामध्ये मंत्रा, मार्फो, स्टारटेक अशा वेगवेगळ्या बायोमेट्रिक डिव्हाइस बाजारामध्ये उपलब्ध आहेत. परंतु आता तुम्ही वापरत असलेल्या सर्व बायोमेट्रिक डिव्हाइस बंद होणार आहेत. तर बंद का होणार आहेत, याच्या बदले तुम्हाला कुठल्या डिव्हाइस घ्यायचे आहेत याची माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. त्यासाठी व्हिडिओ पूर्ण पहा. तर तुम्ही AEPS ट्रान्झॅक्शन करण्यासाठी DigiPay वापरत असाल तर तुम्ही DigiPay मध्ये गेल्यानंतर तुम्हाला असं नोटिफिकेशन दिसणार आहे, अपग्रेड टू L1 बायोमेट्रिक डिव्हाइसेस. L1 बायोमेट्रिक डिव्हाइसेस फॉर AEPS ट्रान्झॅक्शन इन DigiPay बिफोर June 30, 2024 as L0 devices will not work, ensure uninterrupted service and enhance security. म्हणजे इथं नोटिफिकेशन काय दिलेलं आहे, जर तुम्ही AEPS ट्रान्झॅक्शन करत असाल तर तुम्हाला L1 बायोमेट्रिक डिव्हाइस मध्ये अपग्रेड करायचं आहे. तुमच्या ज्या L0 डिव्हाइसेस आहेत त्या आता वर्क करणार आहेत. का तर तुम्हाला यामध्ये सिक्युरिटी वाढवलेली आहे आणि जर तुम्हाला या सर्व्हिसेस वापरायच्या असतील तर 30 जून 2024 पूर्वी तुम्हाला या डिव्हाइस अपग्रेड करून घ्याव्या लागतील, असं तुम्हाला नोटिफिकेशन दिसेल. सेम नोटिफिकेशन तुम्हाला असंच पाहायला मिळेल, अपग्रेड टू L1 बायोमेट्रिक डिव्हाइस. तुम्हाला 30 जून 2024 पूर्वी तुमच्या बायोमेट्रिक्स ज्या डिव्हाइस आहेत त्याला L1 मध्ये अपग्रेड करून घ्यायचे आहेत. आता L0 काय आहे आणि L1 काय आहे याबद्दलची आपण माहिती घेऊयात. 27/1/2023 रोजी हे नोटिफिकेशन काढण्यात आलेलं आहे. फेज आउट ऑफ एक्झिस्टिंग फिंगरप्रिंट L0 रजिस्टर्ड डिव्हाइस फ्रॉम आधार ऑथेंटिकेशन इकोसिस्टम. म्हणजे याच्यामध्ये L0 डिव्हाइस जे आहेत त्या काढून टाकण्यात आलेल्या आहेत आणि तुम्हाला आता याच्यामध्ये L1 रजिस्टर्ड डिव्हाइसचे RD सर्व्हिस तुम्हाला वापरावं लागेल. रोल आउट ऑफ फिंगरप्रिंट L1 RD. इथं याची पूर्ण माहिती दिलेली आहे की L0 आणि L1 मध्ये काय डिफरन्स आहे आणि का तुम्हाला अपग्रेड करायचं आहे. याच्यामध्ये इथे तुम्ही लास्ट डेट ही पाहू शकता, 30/6/2024 पूर्वी तुम्हाला या डिव्हाइस L1 मध्ये अपग्रेड करून घ्याव्या लागतील. तुम्ही जर आधारसाठी बायोमेट्रिक डिव्हाइस वापरत असाल तर त्यामध्येही तुम्हाला L1 डिव्हाइसमध्ये अपग्रेड करावं लागेल. तर असं हे महत्त्वपूर्ण होतं. तर अपडेट काय आहे थोडक्यात सांगतो. तुमच्या ज्या जुन्या डिव्हाइसेस आहेत त्या L0 आहेत आणि त्या आता 30/6/2024 नंतर काम करणार नाहीत. त्यामुळे तुम्हाला त्या डिव्हाइसेस L1 मध्ये अपग्रेड करावे लागतील. म्हणजे थोडक्यात तुम्हाला नवीन L1 डिव्हाइस खरेदी करावं लागेल. खरेदी कुठून करायची आणि ती डिव्हाइस कशी ओळखायची याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. त्या ज्या डिव्हाइस आहेत त्या तुम्हाला L1 भेटून जातील. तर अशा प्रकारे हे महत्त्वाचं असं अपडेट होतं. व्हिडिओ आवडला असल्यास चॅनलला सबस्क्राईब करा आणि CSC VLE मित्रांसोबत हा व्हिडिओ नक्की शेअर करा.